लक्षात घेतलं पाहिजे. रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील. मी तुम्हाला काही उदाहरणं दिली. मला माहिती आहे वेळ संपत चाललेला आहे. रामकथेमध्ये 2400 श्लोक आहेत आणि 7 कांड आहेत. मी सांगतोय, मी अजून तुम्हाला 24 सुद्धा सांगितलेले नाहीत. रामाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल तर तो लक्ष्मणाला मूर्छा आली, लक्ष्मण कोसळ. हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता. हनुमानाला सांगितलं संजीवनी गुटेगा घेऊन या. हनुमान विसरला आणि अख्खे मेडिकल स्टोअरच घेऊन आला उचलून. त्याला हनुमान म्हणतात. आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहेत, लक्षात घ्या. रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी होती. रामासारखा नेता झाला नाही, लक्षात घ्या. राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता. रामानं काय केलं? रामाने आपल्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं. त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं. ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं, बरं का, त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला. हे रामाचं नेतृत्व गुण आहेत. रामाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगतो आणि हा विषय संपवतो. लिडरशिप क्वालिटी काय असते, जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे, जी आपण रामाकडून घेतली पाहिजे. हनुमान कोण होता? आपल्या दृष्टीनं हनुमान एक वानर होतं, एक शेपटी त्याला आहे, आपण त्याला पूजा करतो. पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि सीतेची ख्याली खुशाली जी का आहे तिला सांग, मी येतोय, काळजी करू नकोस. आपण असतं तर काय केलं असतं? आपण एखाद्या शाखा प्रमुखाला जरी काही काम सांगितलं तरी 10 वेळा त्याला समजलंय ना तुला, पण त्याच्यावरती अजून 2 माणसं आपण नेमतो. अरे बघ तो काय करतोय. त्याचा हनुमानावरती विश्वास होता. दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तू जा, मी खुशाल आहे, सांग तू खुशाल राहा, लवकरच मी येतोय. आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलेल्या आहेत. हनुमान गेला, त्याने सूक्ष्मरूप धारण केलं, त्याने लंकिनीला मारलं, त्याने सीतेला अंगठी दिली. मग त्याने स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला तिथं, कारण त्याला रामाच्या दरबारात जायचं होतं. त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं म्हणून, रावणाचं राज्य पाहायचं होतं म्हणून त्याने स्वतःला अटक करून घेतली. तो गेला, रावण चिडला. आता काय करायचं? याच्या शेपटाला आग लावा म्हणाले. आता झालं काय? शेपूट कोणाचं? हनुमानाचं. तेल कोणाचं? राज्य कोणाचं जळालं? रावणाचं जळालं. त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. तुझ्या पैशाने तुझं राज्य जाळलं. माझं काही नाही जळालंय, तुझं जळालंय. माझी शेपटी सुरक्षित आहे. वाघाच्या शेपटीला काही गुजा पोचली नाही इथे. वाघ सुरक्षित आहे, लक्षात घ्या. वाघाचे बसडे पण सुरक्षित आहेत, हनुमान सुरक्षित आहेत. तर रामानं हनुमानाला जे सांगितलं ते तेवढंच सांगितलं आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं. याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व. आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा. आपले सहकारी ताकदीचे आहेत, ते करू शकतात. इकडली दुनिया तिकडे करू शकतात. उद्धवजी हे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत. लंकेला आग लावायला किती वेळ लागतो आहे? तुमच्या आदेशाची गरज नाहीये. आम्ही आहोत. आजच्या महाशिबिराचं वैशिष्ट्य तेच आहे. उद्धवजी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चाललो आहोत. तुम्ही आहातच.
रामाच्या कथेचा दुसरा शेवटचा एक सार सांगतो आणि विषय संपवतो. नेतृत्व जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे, हे राम सांगतो. जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. आलतू फालतू मिंधेच्या कारस्थानानं माझं भाग्य बदलणार नाही. आमच्या भाग्यात आहे ते आम्ही शौर्यानं लढून मिळवू. समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता, हा रामकथेचा मुख्य सार आहे. आम्ही लढून मिळवू, आम्ही जिंकू आणि आमचं जे राज्य तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या राज्यावर जो मगाशी आपण जे भगवा झेंडा फडकवलाय त्यापेक्षा उंचा भगवा झेंडा जो गगनाला गवसणी घालेल तो आपण फडकवू. हे आजचं महाशिबिर त्यासाठी आहे. उद्धवजी आम्ही आहोत, हे हनुमान आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.